ठेव 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 इथं ठेव. घेऊन नाही जायचं लगेच. वार दाखवा कुठे आहे? कुठे आहे तुझी वार? दाखवती वार काढ बाहेर. कुठे आहे? तुम्ही नाही दाखवलं का? ठेव ठेव ठेव. वार कुठे आहे तिथे काढ बाहेर. सो 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 सो. कुठे आहे वार? पडले नाही पडलं अजून. काय डिलिव्हरी होती का नाही कम्प्लीट? मागच्या वेळेस लई भारी स्वयंपाकघरातच माझ्या पुढ्यात 2-4 टाकले आणि आता मी दे म्हणते तर पळते इकडे इकडे. आता एकच आहे का? काय असतं मागच्या 3 होते मागच्या वेळेस. तुम्हाला कसं कळलं? काय कळलं? आजच होणार आहे डिलिव्हरी. काय मग अशी वरडत नव्हते म्हणून तर म्हटलं गबस गबस ते सारखं तिकडे करून ते आत्ताच तिला आता मला तसं पकडून बसली ते वरडा. असू दे नेऊ नको आणि कुठं ताटून बस नुसतं. दरवेळचा आहे तिचा. काय घालवते सगळ्यांना मग बसते वाटत. आतापर्यंत किती वेळा दिले. मागच्या वेळेस फक्त त्यानं घालवली जाते. ती पण जरा मोठी झाली होती कोणती. ती का बोकड्यानं नेली का खोकड्यानं नेली. चांगली एवढी झाली होती. हा बोकड्यानं का खोकड्यानं? काय बोकड्यानं किंवा खोकड्यानं. कसे आहेत? गमजा करतोय. काय नाव ठेवूया? तू माझा आता मोबाईल हात लावतो नको. नाव काय ठेवूया? बॉम्ब सगळी केलीस ती केली. आता दुसऱ्याची बॉम्ब करू नको. ब्लॅक लकी मानलं जात आहे. आज 12 फेब्रुवारी 2020 ह्या शुभ दिवशी संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे आणि या दिवशी नवीन आईनं एक छान काळं पिल्लाला जन्म दिलेला आहे आणि आपण पाहत आहोत नवीन त्याचा कसा लाड करत आहे ते. बघा लाड करते चाटून स्वच्छ करते त्याला. चाटून स्वच्छ करत आहे. पूर्ण ब्लॅक असलेलं जे काळं असलेलं मांजर हे अत्यंत शुभ मानलं जातं. पूर्ण काळं नाहीये. हे अत्यंत शुभ मानलं जातं. पूर्ण काळं नाहीये पण थोडं थोडं हे. आणि या ठिकाणी डॉक्टर मेधावासाहेब जाधव या इथं डिलिव्हरी करताना दिसत आहेत. आम्ही नाही डिलिव्हरी त्यांची आपोआप होती. आम्ही फक्त बसलोय त्यांचं. आम्ही त्यांचं फक्त वारीसाठी बसलेलो आहोत. आता वारीसाठी कुठल्या वारीसाठी बसलो? काय तर बडबडायचं. लाड चाललेला आहे नवीनाचा. आणि खूप छान असं पिल्लू आहे. जलमला ते इकडे तिकडे पळायला लागलेलं आहे. एवढं भारी आहे ते. मगासपासून नवीना ओरडताना आढळत होती. आता छानपैकी त्याची डिलिव्हरी झालेली आहे. नॉर्मलच असते त्यांची नॉर्मलच असते. तुमच्यासारखी त्यांची सिझर फिझर असं काही नसतं. त्या वार आपण मिळवत आहोत आणि हे वार आपल्याला मिळालेले आहे. वा 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 टाळ्या वाजवा. इकडे बघू रे. हे इकडे बघ ती. 1 मिनिट. अरे इकडे बघू तर काय करते. स्वच्छता करते. काय करते स्वच्छ करते. मिळाली एकतर. आपल्याला ही वार अत्यंत शुभ मानले जाते आणि फार दुर्मिळ प्रसंगामध्ये ती आपल्याला उपलब्ध होते.
या ठिकाणी नवीनानं आपल्याला तयार रात्री आपलं काय संध्याकाळपासून संध्याकाळपासून डॉक्टर जाधव या बसली तेव्हा ठिकाणी तिचा लाड करत आहेत आणि तिची काळजी घेत आहेत, म्हणून ही वार त्यांना तशी भेटते. आत्ता मिळालेली आहे. आणि आजचा दिवस फारच शुभ आहे. आज बुधवार आहे आणि बुधवार तारीख आजची 12 फेब्रुवारी 2020 आणि आज संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती नवीनांनी आपल्याकडे एक छान नवीन काळ्या रंगाचा पिल्लू दिलेला आहे. आपण त्याचं स्वागत करूया म्हणून दिलंय, नाही तर दुसरं कोण देत नाही. लपून छिपून तिकडे करतात, लांब तिकडे कोपऱ्यात. माझी नवीन आपली शहाणे म्हणून बसले. डॉक्टर जाधव या ठिकाणी मांजराच्या वारीचे महत्व आणि गुपित सांगत आहेत. नेऊ नको इथंच राहू दे. बाकी मांजर हे असे वार अजिबात देत नाही तसं सांगत आहेत. त्यांचं वार मिळवणं हे फार कठीण काम आहे, पण नवीन शहाणी असल्यामुळं त्यांना आपल्याला ही वार दिलेली आहे. कोणाला करायला पण लावत नाही. आपली स्वच्छता करतात, कोणालाही अजिबात करायला लावत नाहीत. तेव्हा सगळं स्वच्छ केलं तुम्ही. अशी हुशार असतात. नेऊ नको इथंच बस. चाटीतच अजून आहे ना एक. अजून आहे का एक? 2-3 असतात. एकानंतर एक येतात की काय? मग काय एकदम येईल का सगळे? बदक एकदम येईल का काय? ट्विन्स असतात का काय? ट्रेन कुठं दिसले तुला? हळू येतात. ट्विन्स सुद्धा मग तसेच जन्मतात की 3, 4, 5 थोड्या वेळानंतर जन्मतात जुळे असणारे मुलं. बघा काळू बघा उंदराच्या पिल्लासारखं दिसते. उंदराच्या पिल्लासारखं आहे. त्याचे डोळे नाही. अजून फार छोटा आहे ते. डोळे त्याचे उघडलेले नसतात. आताशी जन्मले. आताशी ते जन्मलेलं आहे. त्याचे डोळे उघडलेले नसतात. त्याला चटवून किती दिवसानंतर डोळे उघडतात? 10-12 दिवसानंतर त्याचे डोळे उघडतात आणि त्यानंतर मग हळूहळू त्यांचं आईच्या प्रशिक्षणाअंतर्गत बाकी गोष्टी शिकतात. शिकार करायला शिकतात ते. त्याच्यानंतर डोळे उघडल्यानंतर हळूहळू चालणार. हळूहळू चालतात आणि नंतर पुढच्या हळूहळू गोष्टी त्या शिकतात. तोपर्यंत आता त्यांची आई त्यांना कुठल्या तरी गुप्त ठिकाणी ठेवते आणि त्यांचं संरक्षण करते. सुरक्षित ठिकाणी ठेवते आणि त्यांचं संरक्षण करते. अशा पद्धतीनं अत्यंत आनंददायक असा हा प्रसंग आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपला हा योग खूप सुंदर असा योग जुळून आलेला आहे. या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब जाधव हे डिलिव्हरी करताना अब्सेंट राहिलेले आहेत. बाळासाहेब जाधव कुठं आले? ते इथे उपस्थित नाही आहेत. ते कधी करतात ते मांजराची डिलिव्हरी? आणि कधी केली मांजराची? मी लहान असल्यापासून करते. मी लहान असल्यापासून करते. अनुभव सांगत आहे. असताना मी केलं होतं. माझं असत होतं छान मांजर. ते मग करत होतं. मग त्यांची दिली होती. मग आजीला दिलं. आजीनं अजून कोणाकोणाला दिलं. नाशिकला दिलं. 3-4 अशा घेतल्या त्या तिच्या. असेच गप्पाची बसली होती. मी घरात ठेवली. एक तिकडं नाशिकला दिली. असे 2-3 दिले होते. प्राणी मात्रांचा अत्यंत अनोखा विश्व आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि आपली छोटी छान नवीन दुसरं पांढरं होते का? नाही ना. मागच्या वेळेस किती छान दिली ते. एक पांढरं पिल्लांना चाटून चांगलं स्वच्छ करत आहे. ते छान पिल्लू. कधी यायचं दुसरं पिल्लू? लेट लावतेस. सध्या दुसऱ्या पिल्लूच्या प्रतीक्षेमध्ये सर्वजण आहेत. पाहूया काय घडतंय ते. पांढरे मागच्या वेळेस किती सुंदर झालं ते. एक पांढरं नवीन आता कबरं होतं. छानपैकी त्याला चाटून स्वच्छ करत आहे. आपल्याला हे सर्व पाहायला मिळते. खूप आनंददायक अशी गोष्ट आहे. 4 तास बसवले. त्याचा काहीतरी मला फायदा झाला. बराच वेळ 6 वाजल्यापासून बसली. संध्याकाळचे 6 वाजल्यापासून बसलेले आहेत. आता संध्याकाळचे रात्रीचे 9 वाजलेले आहेत.
3 तास तिच्या बसले मागं मागं 3 तासानंतर नवीन आयाची डिलिव्हरी झालेली आहे मागं मागं फिरते तिच्या. ती मला सोडतच नव्हती तर आणि त्यानंतर सारखं माझ्या मागे फिरते. छान काळं पिल्लू आपल्याला जन्मलेलं आहे. आणि विशेष आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आज 12 फेब्रुवारी 2020 बुधवार वार असून संकष्टी चतुर्थीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावरती गणपती येते वाटतं. गणपती बाप्पांनी हा प्रसाद आपल्या घरामध्ये दिलेला आहे. खूपच खूप 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 आनंददायक अशी ही घटना आपण पाहत आहोत. आता दुसरं कुठं आहे ते काढ. आणि डॉक्टर मेधा बाळासाहेब जाधव नाही तर नाही ठेवित या ठिकाणी हे सगळं दुसरे द्यायचं. अत्यंत उत्साहानं ह्या मांजराची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राणी मात्रावरती त्यांचा भरपूर जीव असल्यामुळं त्यांना या गोष्टी खूप आवडत आहेत. आणि हे नवीन आणि त्याचं पिल्लू आपण पाहत आहोत. खूपच आनंददायक असं हे वातावरण आहे.